नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स फॉर सायन्स या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आपण बघतोय डिफरन्शिएशन हा चॅप्टर मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधला पहिला चॅप्टर आहे। त्याविषयीच्या लेक्चरला आपण फॉर्म्युलेस त्याच्यावरचे बघितलेले आहे। आज आपण ऍक्च्युअल 12वीच्या सिलेबसला सुरुवात करणार आहोत। पहिलाच पॉइंट आहे तो म्हणजे चेन रूल। शब्दावरूनच लक्षात येते बघा, चेन एकात एक एकात एक एकात एक असं गुंतलेलं जे असतं त्याला आपण चेन म्हणतो। आपल्याकडे मॅथ्स मध्ये असं एकात एक गुंतलेलं असतं त्याला आपण म्हणतो कंपोजिट फंक्शन। 11वीला झालेला आहे, आठवत असेल बघा, f ऑफ g ऑफ x याला आपण कंपोजिट फंक्शन म्हणत होतो। हे जर पुढे जाऊन अजून आपण फंक्शन आतमध्ये घेतली तर असं होऊ शकतं बघा, f ऑफ g ऑफ h ऑफ t ऑफ x। आता जे फंक्शन जातात त्याला आपण म्हणतो कंपोजिट फंक्शन। आणि त्या कंपोजिट फंक्शन ज्यावेळी असेल त्यावेळी त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा हा आपला पहिला पॉइंट आहे। चेन रूल हा थेरॉटिकल आहे, म्हणजे थेरम आहे, आणि तो परीक्षेला विचारतात, 3 मार्काला विचारतात। एखादा एक्झाम्पल त्याच्यासोबत दिलं तर 4 मार्कापर्यंत हा थेरम परीक्षेला वारंवार विचारला जातो। सगळ्या असंच अजून 2 थेरम आहेत, त्या तिन्ही थेरमचा प्रूफ आपण एका लेक्चरला एकत्र घेणार आहोत कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये। आज आपण त्याच्यावर आधारित जी काही एक्झाम्पल आहेत, म्हणजे आपला एक्सरसाइज 1.1 जो आहे तो आपण बघूया। ऍक्च्युअल त्याचं ऍप्लिकेशन कसं करायचं ते आपण बघूया। आपण एक्झाम्पलने स्टार्ट करतोय। पहिले एक्झाम्पल बघा, डिफरन्शिएशन कसं करायचं हे तुम्हाला माहिती आहे। फंक्शन दिलेलं आहे y इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेज टू 5। फंक्शन बघा, याला जर आपण fx म्हटलं, फंक्शन म्हटलं, तर फंक्शन रेज टू 5 आहे, म्हणजे रेज टू 5 रेज टू n हे एक फंक्शन आहे। हे असं आहे, हा fx आहे, म्हणजे हे जे बाहेरचं आहे ते एक फंक्शन आहे रेज टू n, fx रेज टू n हे एक फंक्शन आहे। आणि आतलं जे फंक्शन आहे हे अल्जेब्राइक फंक्शन आहे। पुन्हा पहिलं आपण एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणू शकतो, इंडेक्स फॉर्म मध्ये, पॉवर फॉर्म मध्ये एक फंक्शन आहे, आणि आतमध्ये आहे हे अल्जेब्राइक फंक्शन आहे। म्हणजे याला जर आपण f म्हटलं तर दुसऱ्या याला जर आपण x म्हटला तर हे आपलं u आहे। असं हे एकात एक हे फंक्शन आहे। ज्यावेळी असं एकात एक म्हणजे कंपोजिट फंक्शन असेल तर डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा, तर सगळ्यात बाहेरचं जे फंक्शन असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह सगळ्यात पहिला घ्यायचा। म्हणजे बघा, फंक्शन आपलं असं आहे f ऑफ g ऑफ x, देन y असा आहे, देन y डॅश किंवा dy बाय dx हा f डॅश ऑफ g ऑफ करायचा। सगळ्यात बाहेरचं जे फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह पहिला घ्यायचा, इनटू आतलं फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा। आता इथे सगळ्यात बाहेरचं फंक्शन हे रेज टू फंक्शन आहे रेज टू 5 चं, आणि आतलं फंक्शन ही आपली पॉलिनॉमियल आहे। त्याचा डेरिव्हेटिव्ह बघूया। dy बाय dx इज इक्वल टू रेज टू 5 आहे, रेज टू n चा डेरिव्हेटिव्ह n fx रेज टू n मायनस 1 आहे, म्हणजे 5 एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेज टू 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1। आलं लक्षात? आता आधी तुम्ही याचं डेरिव्हेटिव्ह घेऊ शकत नाही, कारण हे रेज टू 5 आहे, म्हणजे एक्सपांड जर तुम्ही केला तर रेज टू 5 आणि नंतर एक 1 बाय 1 टर्मचा तुम्ही जर डेरिव्हेटिव्ह काढला तर ओके। पण इथे कसं आहे, हे पूर्ण पॉलिनॉमियल आहे रेज टू 5, त्यामुळे रेज टू 5 चं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह पहिला घ्यायला पाहिजे, आणि नंतर जे पॉलिनॉमियल आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह त्याला
इंटू करायला पाहिजे, इथे मल्टिप्लिकेशन करायला पाहिजे. म्हणजे सिंपल झालं बघा. 5x³ मायनस 2x मायनस 1 रेज टू 4 हा इंटू आहे म्हणून सेकंड ब्रॅकेट मी घालते. आता x³ चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ मायनस 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x. आता 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे जे काय झालं बघा. 5x³ मायनस 2x मायनस 1 रेज टू 4 हा डेरिव्हेटिव्ह 3x² मायनस 2. डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x इज ऑलवेज 1. हा इथे डेरिव्हेटिव्ह कंप्लीट झालेला आहे. मला वाटतं तुमच्या लक्षात आलेलं असेल. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. एक्सरसाइज मधलीच एक्झाम्पल आहे. कॉस फंक्शन दिलेलं आहे आणि त्याचा जो अँगल आहे हा अल्जेब्राइक फंक्शन मध्ये दिलेला आहे. आता इथे बघायला गेलं तर बाहेरचं फंक्शन हे कॉस आहे आणि आतलं फंक्शन आहे अल्जेब्राइक फंक्शन आहे. त्यामुळे इथे पहिला डेरिव्हेटिव्ह हा कॉसचा घ्यायला पाहिजे आणि दुसरा डेरिव्हेटिव्ह इंटू करून जो डेरिव्हेटिव्ह आपण घेणार आहोत तो डेरिव्हेटिव्ह हा x² प्लस a² चा असणार आहे. बघूया. dy/dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इज मायनस साइन. फक्त मायनस साइन लिहायचं नाही तर कॉसचा जो अँगल आहे तो साइनच्या पुढे लिहायला पाहिजे. इथे जर कॉस x असता तर इथे मायनस साइन x लिहायला हवा. इथे कॉस ऑफ a² असता अर्थात कॉन्स्टंट असता तो. इथे जर कॉस ऑफ fx असता तर मायनस साइन fx इंटू f डॅश ऑफ x असं लिहायला हवं होतं. आता हा अँगल आहे याच्या समोर लिहायला पाहिजे आपल्याला. विदाउट अँगल कुठले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कधीही लिहायचं नाही. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x² प्लस a² which is equal to minus sin x² plus a² into derivative of x² plus a². आता तुम्हाला सवय झाली असेल बघा. डेरिव्हेटिव्ह ऑफ x² is 2x and derivative of a² is 0 because a² is constant. So derivative of this one लिहिते. पुढचा 0 येतो म्हणून लिहित नाहीये. which is equal to minus sin x² प्लस a² इंटू 2x. इथे हा डेरिव्हेटिव्ह कंप्लीट झालाय. नेक्स्ट एक्झाम्पल. बघा. लॉग फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे. बाहेरचं फंक्शन लॉग आहे, आतला फंक्शन sec 3x प्लस tan 3x आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. पहिल्यांदा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत लॉगचा आणि नंतर घेणार आहोत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/x. therefore dy/dx is equal to 1/sec 3x plus tan 3x into derivative of sec 3x plus tan 3x. हे लॉगच्या समोरचा जो अँगल आहे तो आपण खाली घेतलाय. log of x is 1/x. त्या फॉर्म्युल्याप्रमाणे किंवा log of fx is 1/fx into f dash of x. डेरिव्हेटिव्ह ऑफ sec 3x and डेरिव्हेटिव्ह ऑफ tan 3x. इथे ऍडिशन आहे त्या दोघांचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायला पाहिजे, ऍड करायला पाहिजे. सेकचा डेरिव्हेटिव्ह काय असतो बोला. sec x tan x असा डेरिव्हेटिव्ह असतो. x अँगल असेल तर इथे 3x अँगल आहे त्यामुळे 3x tan 3x. आता पुन्हा इथे 3x हे फंक्शन आहे त्यामुळे इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x येणार. पुन्हा आतमध्ये हे फंक्शन आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या आतमध्ये पुन्हा हे फंक्शन आहे. प्लस टॅनचा डेरिव्हेटिव्ह हा sec² येतो.
सेक स्क्वेअर अँगल आहे 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x. So this is equal to 1 upon sec 3x. Derivative of 3x is 3 into x, so 3. इथे लिहिते मी तो 3. हा जो 3 येणार तो इथे लिहिते 3 sec 3x into tan 3x. याचा पण डेरिव्हेटिव्ह 3 येणार जो मी मागे लिहिते प्लस 3 sec स्क्वेअर. समजलं असेल बघा. असं काही डिफिकल्ट एक्झाम्पल नाहीये बघा. पुढचे एक्झाम्पल बघण्यापूर्वी आपण लॉगचे काही बेसिक रूल जे आहेत ते आपण बघणार आहोत, म्हणजे रिवाइज करणार आहोत. बघा, तुम्हाला माहित आहे लॉग ऑफ ए बी 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन असेल आणि त्याचा लॉग घेतलेला असेल तर लॉग ए प्लस लॉग बी होतं. फॉर एक्झाम्पल बघूया. लॉग ऑफ एक्स स्क्वेअर इंटू वाय असं जर असेल देन दिस इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस लॉग ऑफ वाय. सिमिलरली फॉर डिव्हिजन बी नॉट इक्वल टू 0 अर्थात ए अपॉन बी असेल तर लॉग ए मायनस लॉग बी होतं. लॉग एक्स अपॉन वाय असेल तर एक्स स्क्वेअर अपॉन वाय क्यूब आहे सपोज, देन दिस इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस लॉग ऑफ वाय क्यूब. तर पॉवर असेल तर ती पॉवर मागे येते इथे. हे सगळे रूल ऍक्च्युली तुम्हाला माहिती आहे. हा पण रूल बघा ए रेज टू आहे म्हणजे असं असेल 2 रेज टू लॉग ऑफ एक्स टू द बेस 2. 2 रेज टू लॉग हा पॉवरच्या फॉर्मॅट मध्ये आहे. 2 रेज टू लॉग ऑफ एक्स टू द बेस 2 हा बेस आणि ह्या लॉगचा इथला बेस हे सेम असेल तर ते सगळं हे जातं आणि ते एक्स राहतं. हे फार महत्वाचं आहे तुमच्या या एक्सरसाइजच्या दृष्टीने. काही एक्झाम्पल आहेत हे तुम्हाला माहिती आहे. लॉग ऑफ 1 इज इक्वल टू 0. आता ह्या सगळ्या प्रॉपर्टीजवर डिपेंड असलेली डेरिव्हेटिव्ह मधली एक्झाम्पल सेम एक्सरसाइज मधली 1.1 मधली आता आपण बघूया. एक्झाम्पल बघा एक्सरसाइज मध्ये दिलेलं आहे. हे एक्झाम्पल आपल्याला पहिल्यांदा सिम्प्लिफाईड फॉर्मॅट मध्ये आणलं पाहिजे, मग तुमच्या लक्षात येईल. बघा हे आता आन्सर बुक मध्ये लिहून घेताना नेहमी वाय लेट म्हणायचं वाय इज इक्वल टू, सो दिस इज इक्वल टू लॉग ऑफ. आता हा स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर रूट आहे म्हणजेच रेज टू 1/2 आहे. टू 1/2. थर्ड रूल मी तुम्हाला सांगितलं होतं की पॉवर जी असते ती लॉगच्या मागे येते. त्या रूल प्रमाणे दिस इज इक्वल टू 1/2 लॉग ऑफ 1 मायनस कॉस 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x. ही आता इथे डिव्हिजन आहे म्हणजेच बाय दिस रूल याची सबट्रॅक्शन होणार. म्हणजेच दिस इज इक्वल टू 1/2 दोन टर्म तिथे होणार आहेत म्हणून इथे ब्रॅकेट घातले मी. लॉग ऑफ 1 मायनस कॉस 3x मायनस लॉग ऑफ 1 प्लस कॉस 3x. हा झाला आपला आता y. म्हणजे काय झालं, हा सिम्प्लिफाईड आपण केला आतापर्यंत, अजून याचा डेरिव्हेटिव्ह काढलेला नाही. नेक्स्ट स्टेपला आपल्याला काय करायला लागेल, याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो फाइंड आउट करायला पाहिजे विथ रिस्पेक्ट टू x. अर्थात differentiating with respect to x
डिवाय बाय dx इज इक्वल टू, आता 1/2 बाहेर आहे तो बाहेरच ठेवूया आपण, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट याचा डेरिव्हेटिव्ह मायनस याचा डेरिव्हेटिव्ह असं होणार आहे. आता याचा डेरिव्हेटिव्ह लॉगचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1 पुढचा जो अँगल असेल तो म्हणजे 1/1 मायनस cos 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस, पुन्हा लॉग आहे, लॉगचा डेरिव्हेटिव्ह आहे म्हणजे लॉगचा पुढचा अँगल असेल तो खाली येणार. म्हणजेच हे काय झालं बघा, 1/1 प्लस cos 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस cos 3x. So this is equal to half into derivative of 1 minus cos 3x, derivative of 1 is 0, cos 3x, cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन c आहे, c चा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह येतो, इथे मायनस साइन आहे, cos चा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह निगेटिव्ह, 0 मायनस मायनस म्हणजे 0 प्लस होणार म्हणजे प्लस होणार. सो डेरिव्हेटिव्ह काय होणार याचा, साइन 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x इज 3. याचं जरा रफ मध्ये मी काढून दाखवते बघा. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 minus derivative of cos 3x. Derivative of 1 is 0 minus derivative of cos 3x is minus sin 3x into derivative of 3x is 3. So this is equal to हा minus plus झाला आणि हा इकडचा 3 म्हणून हे झालं 3 sin 3x. पुढे minus 1/1 plus cos 3x derivative of this one is equal to याचा 0 याचा minus sin 3x into 3. So this is equal to 1/2 common आहे, 3 sin 3x अपॉन 1 मायनस cos 3x. आता हे मायनस प्लस होणार, 3 sin 3x अपॉन 1 प्लस cos 3x. इथे हा डेरिव्हेटिव्ह कंप्लीट झाला. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. साधारणपणे सगळी एक्झाम्पल ह्या एकाच फॉर्मॅट मध्ये आहे. बघा इथे लॉग ऑफ दिस फंक्शन इंटू दिस फंक्शन आहे, म्हणजे इथे होणार आहे लॉग ऑफ uv आहे या फॉर्मॅट मध्ये आहे, लॉग ऑफ ab फॉर्मॅट मध्ये आहे, विच इज इक्वल टू लॉग ऑफ a प्लस लॉग ऑफ b. म्हणजे हे काय होणार बघा, आता हा y आहे, सो दिस इज इक्वल टू लॉग ऑफ 4⁻² प्लस log of raised to 3/2. आता याचा काय प्रश्न नाही, याचा लॉग काढता येईल. आता प्रश्न इथे आहे, इथे आता पुन्हा सिम्प्लिफाय करायला पाहिजे. सो दिस इज इक्वल टू 3/2 इथे पाठीमागे येतील, लॉग ऑफ x² प्लस 5 अपॉन 2x³ मायनस 4.
आता पुन्हा बघा, इथे डिव्हिजन आहे म्हणजे याची सबट्रॅक्शन होणार आहे. म्हणजेच log of x square plus 5 minus log of square root of 2x cube minus 4. आता पुन्हा इथे स्क्वेअर रूट आहे म्हणजे रेस्ट टू 1/2 आहे, ती पॉवर पुन्हा मागे येणार. सो दिस इज इक्वल टू log of 4 raised to 2x plus 3/2 log of x square plus 5 minus raised to 1/2 आहे म्हणजे 2x cube raised to 1/2 आहे म्हणजे हे 1/2 इथे मागे येणार. log of 2x cube minus 4. आता ऍक्च्युली हे एक्झाम्पल इथे सिम्प्लिफाईड झालंय, त्याचा डेरिव्हेटिव्ह पुढे जाऊन काढायचा आहे, तो तुम्ही काढा. डेरिव्हेटिव्ह काय येणार बघा, log of 4 raised to 2x म्हणजेच लॉग फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे म्हणजे 1/4 raised to 2x होणार. हे 1/4 raised to 2x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 raised to 2x म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to x फॉर्मॅने 4 raised to 2x into log 4 into derivative of 2. दाखवतेच एक्झाम्पल. बघा, डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy by dx is equal to 1/4 raised to 2x into derivative of 4 raised to 2x means plus 3/2 log of this one is equal to x square plus 5 into derivative of x square plus 5 means 2x minus 1/2 derivative, sorry, it is 1/2x cube minus 4 into derivative of 2x cube minus 4 means 6x. So this is equal to 1/4 raised to 2x. Derivative of 4 raised to 2x is 4 raised to 2x into log 4 into derivative of 2x is 2 plus 3/2 2x upon x square plus 5 minus 2 3s are 3x upon 2x cube minus 4. आता हे बघा, हे याला कॅन्सल आउट झालं. हा 2 log 4 3 ने आत मल्टिप्लाय केल्यानंतर 3x upon x square plus 5 minus 9x upon 2x cube minus 4. इथे डेरिव्हेटिव्ह हा कंप्लीट झालेला आहे.